तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रावर आधारित असे वन लाइनर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे एमपीएससी पोलीस भरती, तलाठी, झेडपी आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेले आहेत। जर तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतात तिसरा क्रमांक लागतो। तर पहिला राजस्थान राज्याचा लागतो आणि दुसरा मध्य प्रदेश राज्याचा लागतो। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीच्या समुद्र किनार लाभलेला? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनार लाभलेला आहे। त्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते व त्याची उंची किती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हटले तर कळसुबाई आणि त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे। तर तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर आपला सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आहे। तर नागपूर हे संत्रा नगरी म्हणून फेमस आहे। त्यानंतर आपला सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनार लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनार लाभलेला आहे। तर त्याची लांबी आहे 237 किलोमीटर इतकी। त्यानंतर आपला आठवा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो। तर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हटली तर गोदावरी नदी हिला म्हटली जाते, तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते। त्यानंतर आपला 10वा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम कुठे होतो? तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे होतो। त्यानंतर आपला 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायी नदी असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पंचगंगा या नदीला कोल्हापूरची जीवनदायी नदी असे म्हणतात। त्यानंतर आपला 12वा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कशामुळे तयार झाले? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे। ते उल्कापातामुळे तयार झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असे म्हणतात। त्यानंतर आपला 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। त्यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर यांचा समावेश होतो। त्यानंतर आपला 15वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, आता त्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झाले आहे। त्यानंतर आपला 16वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा म्हटलं तर मुंबई शहर आहे। त्यानंतर आपला 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण अडवणी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण अडवणी अभयारण्य म्हटलं तर लोणार अभयारण्य। त्यानंतर आपला 18वा प्रश्न आहे, माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर आपला 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून कोणते क्षेत्र ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून पैठण ही गोदावरी नदीकाठी आणि वाई ही कृष्णा नदीकाठी असे ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत येतो आणि ते जिल्हा अमरावती येथे येतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे, ह्या खार या प्रजातीचा आहे। त्यानंतर आपला 22वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर महाराष्ट्राचे राज्य पक्षी हरियाल याला म्हटले जाते, तर हरियाला कबूतर या प्रजातीचे आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? तर महाराष्ट्राचे राज्य फूल जारोड याला म्हटले जाते, त्याचे दुसरे नाव तामन हे आहे। तर आपला पुढचा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? तर भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून भिल्लार जिल्हा सातारा हे ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हटलं तर अंबोली हे जिल्हा सिंधुदुर्ग येथे येतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पूर्णा आणि ताप्या नदीचा संगम कुठे होतो? तर पूर्णा आणि तापी नदीचा संगम चांगदेव जिल्हा जळगाव येथे होतो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 7 बेटाचे शहर असे म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील मुंबई या जिल्ह्याला 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते।
त्यानंतर आपण भाग 2 मध्ये महाराष्ट्राचे इतिहास व समाज सुधारक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व कोठे झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला। त्यानंतर आपला 34वा प्रश्न आहे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांना म्हटले जाते। तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, क्रांतिसिंग ही पदवी कोणाला देण्यात आली? तर क्रांतिसिंग ही पदवी नाना पाटील यांना प्रति सरकारची स्थापना यावेळी देण्यात आली। त्यानंतर आपला 36वा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना मराठवाडा महाराष्ट्र क्षेत्रात महाराष्ट्र ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यतेची कैफियत आणि शेतकऱ्याच्या आसूड हे ग्रंथ कोण लिहिले? तर मराठीतील थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी अस्पृश्यतेची कैफियत आणि शेतकऱ्याचे आसूड हे ग्रंथ लिहिले। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले दलित वृत्तपत्र कोणते आणि ते कोणी सुरू केले? तर भारताचे पहिले दलित वृत्तपत्र हे मूकनायक आहे आणि ते डॉक्टर BR आंबेडकर यांनी 1920 रोजी सुरू केले। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळे सत्याग्रह कधी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळे सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी केला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, अनाथ बालाश्रमची स्थापना कोणी केली? तर अनाथ बालाश्रमची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण होत्या? तर भारतातील पहिला महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हटलं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या होत्या। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाल गणेश आगरकर यांनी 1881 रोजी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कुठल्या तुरुंगात लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालीच्या तुरुंगात म्यानमार येथे लिहिला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक या वृत्तपत्राचे संपादक होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले होते? तर राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केले होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1884 रोजी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हे नेवासे, जिल्हा अहमदनगर येथे लिहिली। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते? तर गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 रोजी केली। तर आपला पुढचा प्रश्न आहे, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते जेथे त्यांचा मृत्यू झाला होता? तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, लोकाभिमुख राजा आणि गोरगरिबांचे राजे म्हणून कोणाला ओळखण्यात आले होते? तर लोकाभिमुख राजा आणि गोरगरिबांचे राजे म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जात होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीचे प्रमुख नेते कोण होते? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते SM जोशी, आचार्य अत्रे आणि डांगे इत्यादी होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते। त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केली होती। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कुठे झाली होती? तर महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना सातारा या जिल्ह्यात झाली होती। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आदिवासींचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे ठक्कर बापा यांचे मूळ नाव काय होते? तर आदिवासींचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे ठक्कर बापा यांचे मूळ नाव अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे होते। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे,
शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे 1889 रोजी केली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे व कधी घेतली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बौद्ध धर्माची दीक्षा दीक्षाभूमी येथे नागपूर 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे व कधी घेतली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दीक्षाभूमी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 रोजी झाला होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, हितवादी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हितवादी हे वृत्तपत्र गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केले होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हटलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 रोजी भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, संत तुकारामांची जन्मभूमी कोणती होती? तर संत तुकारामांची जन्मभूमी हे देहू हे पुणे येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, आनंदवन या कुष्ठरोगाच्या आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर आनंदवन या कुष्ठरोगाच्या आश्रमाची स्थापना बाबा आमटे यांनी वरोरा चंद्रपूर येथे केली होती. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचे राज्यशास्त्र आणि प्रशासन याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण अशाच प्रकारच्या वंदना स्वरूपाचे प्रश्न पुढे पण घेऊन येणार आहोत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 इतकी आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 इतकी आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण 48 खासदार निवडून जातात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण किती सदस्य निवडले जातात? तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य निवडले जातात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहे श्री प्रकाश हे होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था कधीपासून लागू झाली? तर महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था हे 1 मे 1962 रोजी वसंतराव नाईक यांच्या समितीच्या शिफारशीनुसार लागू झाली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा कोणता स्तर सर्वोच्च आहे? तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा सर्वोच्च स्तर म्हटलं तर जिल्हा परिषदेला म्हटले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. आपण त्याला सीईओ सुद्धा असे म्हणतो. तर तो आयत दर्जाचे अधिकारी असतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतो. त्यालाच आपण म्युनिसिपल कमिशनर असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पोलीस प्रशासनात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? तर पोलीस प्रशासनात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी हा पोलीस अधीक्षक, यालाच आपण SP असे सुद्धा म्हणतो. तर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे? तर महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आणि 29 महानगरपालिका ही जालना महानगरपालिका आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 रोजी झाली होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे कोठे आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजनाचे अध्यक्ष कोण असतो? तर जिल्हा नियोजनाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः असतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर ग्रामसभेचे अध्यक्षपद हा सरपंच हा व्यक्ती भूषवतो. त्याच्या अनुपस्थित उपसरपंच हा भूषवतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका म्हटलं तर मुंबई महानगरपालिका आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, म्हाडाचा मुख्य उद्देश काय? तर म्हाडाचा मुख्य उद्देश गृहनिर्माण आणि गृहविकास हा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, MPSC चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर MPSC चे पूर्ण स्वरूप महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे आहे. यालाच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्याच्या किमान वय किती असावे लागते? तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी किमान वय हे 21 वर्ष इतके असावे लागते. त्यानंतर भाग 4 मध्ये आपण अर्थव्यवस्था, उद्योग आणि संकीर्ण याबद्दलचे प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे. तर ती भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला
भारताची द्राक्षाची राजधानी असे म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील नाशिक या शहराला भारताची द्राक्षाची राजधानी असे म्हटले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रात कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ हा जिल्हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रात कोठे स्थापन झाले आहे? तर भारतातील पहिली अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रात तारापूर जिल्हा पालघर येथे स्थापन झाले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला आहे? तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर लोणी जिल्हा अहमदनगर यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर जिल्हा कोल्हापूर येथे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हटले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन लेखक कोण आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन लेखक वि.स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी ही कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले? तर महाराष्ट्रातील बोरिवली राष्ट्रीय उद्यानाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राचे काय म्हणतात? तर कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात काळ्या कापसाची जमीन मोठ्या प्रमाणावर आढळते? तर महाराष्ट्रातील दख्खनच्या पठार या भागात मोठ्या प्रमाणावर काळ्या कापसाची जमीन आढळते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याला कुस्तीगिरीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रावर आधारित महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न पाहिले. यातील किती प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहित होती ती कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नाची PDF पाहिजे असल्यास आपल्या जीके मराठी विश्व या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. अशाच स्पर्धा परीक्षेच्या उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या जीके मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.